पूरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी जाहीर. पुणे आणि संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांना निधी. शेकापचे जयंत पाटील मारहाण प्रकरणी दोषी. पत्रकार मारहाण प्रकरणी महाराष्ट्रात महत्त्वाची घडामोड. आज धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंती. आयुर्वेदाचे भगवंत धन्वंतरी पूजनाचा दिवस. धातूची भांडी खरेदीची बाजारात लगबग. बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. दिवाळीत मिळणार 31,000 रुपये बोनस. 23,596 अधिकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर. रेल्वे आरक्षणाची वेबसाईट कोलमडली. दिवाळी आणि छठ निमित्तानं प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय. पुण्यात शिवसेनेची आढावा बैठक. स्थानिक निवडणुकांकरता शिवसेनेकडून पुण्यात स्वबळाची चाचपणी. डॉक्टर श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित. कुणाला ताटातलं हिरावू देणार नाही. धनंजय मुंडे यांचं मराठ्यांना आव्हान. जरांगे नव्हे दरिंदे पाटील. छगन भुजबळ यांचा आजवरचा सर्वात तीक्ष्ण हल्ला. मुळावर उठलात तर मराठे उत्तर देतील. मनोज जरांगे यांचं भुजबळ यांना प्रत्युत्तर. मनसेचा दीपोत्सव ठरला ठाकरेंचा कुटुंब सोहळा. कौटुंबिक स्नेहमिलनामुळे शिवतीर्थावर फटाक्यांची आतिषबाजी. भुजबळांच्या फटकेबाजीतून विखेंची सुटका नाही. सहयोगी मंत्री विखे जरांगे यांना शरण गेल्याचा भुजबळांचा आरोप. आपण केवळ प्रक्रियेला गती देतोय. राधाकृष्ण विखेंची भुजबळांच्या आरोपावर प्रतिक्रिया. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत. जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ. माजी खासदार राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप.